दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे शांत आणि सुंदर आहेत आणि त्यात काबो दे रामा, बटरफ्लाय, पेबल व कोला या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व समुद्रकिनारे नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांततेसाठी ओळखले जातात. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे. तर चला आता आपणही अनुभवूया दक्षिण गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा दिवस तिसरा आणि आम्ही आता पंजिमला आहोत. आता पंजिमवरून जायचं वारकाला, साऊथ गोवाला, आणि मग साऊथ गोवाला जाऊन तिथलं लोकेशन एक्सप्लोअर करू. काबो दे रामा, कोला बीच, पेबल बीच वगैरे. आणि काल क्रुझिंग वगैरे केली. काहीतरी 12 वाजता आलो आम्ही रूमला आणि येऊन सरळ झोपून दिलं. ब्लॉग एंड पण नाही केलं, रोडवर जो बोललो होतो. सो ॲक्च्युली आम्ही ह्या रिव्हरमध्ये क्रुझिंग केली होती. जी आता रिव्हर आहे ना, मांडोवी रिव्हर. ॲक्च्युली ह्या रिव्हरनीच गोव्याला 2 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे, साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा. हे डिरेक्टली जाऊन मिळतं ते त्या साईडला समुद्राला. सो चला निघूया आता आपण, डायरेक्टली भेटू नाश्ता करायला. लागत बघू शकतो, लाल लाल लागत. सकाळी लागत खायला होतं. हे बटर आहे ना, साडू आवाज नाही घ्यायची. नाश्ता करायला यायचं. घ्या मोबाईल. सो गाईज लेट्स गो. सो आता इथून नाश्ता वगैरे केला आम्ही, आणि नाश्ता वगैरे करून आता जाऊ डायरेक्टली वारकाला, आणि मग वारकावरून बाकीचं लोकेशन एक्सप्लोअर करू. इथून काहीतरी 1 तासाचा म्हणजे 45 मिनिट्स टू 1 आवरचा रस्ता आहे. सो चलो निकलते, बाय बाय. सो गाईज, बीइंग रायडर इज नॉट इझी. तुम्हाला वाटत असेल बाई घातला, जॅकेट घातला, हेल्मेट टाकला, गाडी घेऊन पेट्रोल टाकून निघलो. हे बघा, या सगळा बोरिया बिस्तर आहे ना, हे सगळं घेऊन यावं लागते. आता नशीब लिफ्ट आहे, दमलो. 5व्या फ्लोअरवरशी 1ल्या फ्लोअरवर मला सीडी उतरत जावं लागलं असतं, आवरा चांगला वजन घेऊन. त्याच्यानं परत आतमध्ये बलक लावा. ऑलरेडी मला दमाचा प्रॉब्लेम, ब्रिथिंग नाही आहे नीट. बोलून पण जसं पाहिजे ना, अजून दमेल. त्याच्यामुळे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. लय दमलो मी. सो मित्रांनो, रूमवरती पोचलो आता, वारकाच्या रूमवरती. आणि इथं गाड्या आमच्या पार्किंग आहेत. दिस इज आवर बाईक्स. आणि आता रूम बघा फक्त, मस्त अशी बोट, आणि बोटीमध्ये 3 बेड आहेत. ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग आमची. पॅन्ट बघा, एकाचा 4 पाय जातील. यो बोटीचं इंजिन, वरती केबिन आहे, 2 बेड. तो सनसेट पॉईंट आहे. कसली बोट आहे बघा काहीच. आज या बोटीमध्ये झोपणार आम्ही मस्त चिल करून. गोव्याला जाऊ फिरायला या बोटीने आम्ही. चला आता डायरेक्ट भेटू काबो दे रामा बीचवरती. उसाचा रस प्यायला आलो आहे. खूप गरमीमध्ये थंडा थंडा उसाचा रस आत्म्याला खूप शांती देतो गाईज. वा, चला आता उसका रस पिऊन भेटू काबो दे रामा. बाय बाय. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो काबो दे रामा बीचवरती. हा नजारा बघा फक्त तुम्ही. कॅमेरा पाठी फिरव. काबो दे रामा समुद्रकिनाऱ्याचा समृद्ध इतिहास आहे
आणि असे मानले जाते की हिंदू महाकाव्य रामायणातील मध्यवर्ती पात्र भगवान श्रीराम यांच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले. तर गाई बीचवर चालतलो किंवा थंडा बिंडा घेऊन हेल्मेट वागवतं लागलं. तो नजारा बघताल नाही डोलं जातील तुमच्या कामाची. कायसा हाय कयाची करायची काय किंग चन्न खायला पैसे नाही काही काय किंग काय करू. हेल्मेट आपडलंय स्पॉइलर फुटला असं तर लागतलो माझं. रस्ता तर बघूक होया रस्ता बघूक होया काही मालवणी येत नाही पण काहीच प्रयत्न करतोय. प्रयत्नांना साथ भेटेल की नाही भेटेल. ही शपथ एवढं व्ह्यू. ही इथं तुम्ही छोटीशी रिव्हर बघू शकता. या रिव्हरमध्ये लोक कायाकिंग करताना तुम्हाला नक्कीच दिसत असतील. आणि हा व्ह्यू द काबो दे रामा बीच. आणि याच्या वरती जो आहे ना त्या साईडला 2 मिनटं त्या साईडला वरती जो आहे ना तो फोर्ट आहे. आणि असं म्हणतात की त्या फोर्टला प्रभू श्रीरामांचे पाय लागलेले त्याच्यामुळे या लोकेशनला नाव दिलं आहे काबो दे रामा. ओके चला खाली जाऊन बीचचा नजारा आपण अनुभवूया. काय काय व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे. ॲक्च्युली विषय असा आहे का गोवाला आहे ना मोस्टली जवळजवळ गोव्याची 90% पब्लिक जी आहे ना म्हणजे टुरिझमसाठी जी पब्लिक येते ती नॉर्थला असतं. बट साऊथला खरी मजा आहे गोव्याची कारण इथं कचरा काय नाही पब्लिक पण नसतं जास्त एकदम पीसफुल. आता 2 मिनिटी बीच बघा फक्त तुम्ही काय व्ह्यू आहे बीचचा. डिट्टो बटरफ्लाय बीच बी ॲक्च्युली आहे आमच्या आयटनरीमध्ये ती उद्या आहे. पण हा काय व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू. काबो दे रामा हे ठिकाण दक्षिण गोव्यामध्ये स्थित आहे आणि ते काणकोण व कॅव्हेलोसम दरम्यान अरबी समुद्राच्या सुंदर दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. काय जाणू लय दमलोय. ही ट्रेकिंग आहे ना लय बेकार आहे. काय झाला हिंदी आहेत का असू दे. आता आम्ही चाललो जेवून मग जाऊ कोला बीच खडसून नाही पेबल बीचला. कोला कुठं मग पेबल झाल्यावर कोलाक गाठू कोला बीच. उद्या कायाकिंग करायचा प्लॅन आहे पण बघतलो आधी कसा आहे. त्याला दमलंय जाऊन जेवतंय जरा बसतंय थंडा होतंय मगशी जाऊ. तब तक केले बाय बाय भेटू जेवायला. मित्रांनो आम्ही आता आलो आहे काबो दे रामाच्या जवळच एका हॉटेलला आणि आज उपास त्याच्यामुळे मी मागवलं आहे काय रे दाल तडका. आणि या बाई 3 दिवस बिर्याणी खाते. आजचा 3रा दिवस बिर्याणीचा फुल घामटा आला बिर्याणीचा. बिर्याणी बॅन आता. सो ठीक आहे आता जेवून डायरेक्ट भेटू पेबल बीचला. सो आम्ही आत्ता आलोत. हा ॲक्च्युली काबो दे रामा फोर्ट आहे बट आम्हाला जायचं आहे पेबल बीचला जो पूर्ण दगडांचा. त्या साईडला बीच आहे पण वालू नाही नुसती दगडा. आणि हा दगड बीच धुंडा बीच. हा व्ह्यू बघा एक नंबर एकदम क्लासिक. हेल्मेट आम्ही बॅगासारखं टांगवलं नसतं कारण ऑप्शन नाही काहीच गाडीवर ठेवू शकत नाही. 5,000चा खड्डा बसेल चोरवलं तर.
तिथनं नंतर आम्ही आलो होतो काबोदेरा म्हणे कोला बीचला. या इथं आम्ही गाड्या पार्किंग केल्या ते बघा वरती. पार्किंगचं किती पैसे होते काय 50 रुपये काय गाडीचा, 2 गाड्यांचा 100 रुपये. लुटाचा धंदा चालत गोव्याला, लुटाचा धंदा. मालवण बरं आहे बाबा आपला. 300 रुपये त्यानं 3 दिवस तीच खाता. लोकेशन बघा गायचं, लोकेशन एक नंबर. मला खालून व्ह्यू दाखवते बीचचा खाली. हे कोलाची फेमस कायाकिंग. तिथे काहीतरी 850 रुपये, 800 ना, 800 रुपये पर बोट. हे बघा टोकला. बोट टोकली किनारे लागायचं. इथे हवे पाणी अडवलं आहे त्याच्यामुळे ते कायाकिंग करायला इझी होते. आणि हा पाणी जाते डायरेक्टली समुद्रात. बोट अटकली काही. अरे थोप भाई यांनी काढदा याचा निघील बोटतो. वाव जास्त आहे. बस काय काहीच आला खाली येईल आता. नाही बेटा आता नाही. तर मित्रांनो बस झाले भाई. मालवणी भाषेला लय बोललो. एखादा मालवणी भेटला तर मारायला म्हणा. सॉरी यार, बट ठीक आहे. आता मग असे आम्ही गेलो होतो काबोदेरामा बीच, पेबल बीच आणि मग कोला बीच. कोला बीचचा जो रोड होता ना पूर्ण ऑफ रोड, तिथं ऑफ रोडिंग गाडी पाहिजे होती. याला ठीक आहे, माझी वाट लागली तिथं पूर्ण ब्रेकिंग करून हातांचं. अरे भाई नारला वगैरे मी भाई सगळे त्याला भुकले. नारलानी वाट लावली काही. ते जरा 2 मिनटं. आणि आता जेवायला चाललो ना. मग कशा नाश्ता केला, आलो रूमवर, फ्रेश बीश झालो, कपडे चेंज केलं आणि मग आता चालू बाहेर जेवायला. आता जेवण वगैरे आल्यावर झोपू गप, कारण उद्या जायचं आहे पालोलिमला. कुत्री नाही ना, बघू आली तर मारा लात मारायची. भाई लय कुत्री भुकतानी तर. अरे राजा हो विवेर वा मस्त. रूमवाला कॉल करलं तर नाही, गेट बंद आहे. चलो काहीच फिर आता डायरेक्ट जेवायला जातो आम्ही. जेवायला भेटू, काय काय ऑर्डर करतो ते एक बघू. बाय बाय. बऱ्याचशा कालावधीनंतर फायनली आमचं जेवण आलेलं आहे. जेवण बघू शकता तुम्ही. मला उपास आहे त्याच्यामुळे मी मागवला पुलाव भात आणि यो चिकन फ्राईड राईस. आणि यो आमचं हॉटेल आजचा. ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे. चला आता जेवण वगैरे भेटू डायरेक्टली रूमवर. सो गाईज आता जेवण वगैरे झालं आमचा आणि आता आम्ही चाललो रूमवर. रूमची सर्व्हिस फॅसिलिटी बघा. यो रूमवाला आम्हाला घ्यायला आला आहे. भाई काय ना मी त्याला विशाल घ्यायला आला. आमच्या रेस्टॉरंटमध्ये जिथं आम्ही जेवायला बसलो होतो ना तिथं तो घ्यायला आला मला. त्याने कॉल केला समोरचे कुठं होतो मी. आम्ही असं चांगला रेस्टॉरंट आहे त्या तो न्यावाला आला. इथून चालू रूमवर जाऊन मस्त झोपू, चिल करू. बाय बाय. तर आम्ही आलो आता जस्ट रूममध्ये. त्यांनी सोडला आम्हाला. लय थंडी आहे बाहेर. आता इथं आमची डेटा ट्रान्सफरिंग चाललेली आहे सध्या. गोप्रोची, त्याच्या फोनची, माझी फोनची पसारा भरला सगळा. सो चला आता डेटा ट्रान्सफरिंग करून आणल्यानंतर मग झोपू डायरेक्ट आता. आणि उद्या उठून पालोलिमला जायचं आहे आम्हाला. पालोलिमला जाऊन तिथं लगेज वगैरे ठेवू आणि मग तिथून बटरफ्लाय बीच आहे करायचा प्लॅन आहे. हा तिथं होईलच समजा. आणि मग संध्याकाळी कायाकिंगचा प्लॅन आहे पालोलिम साईडला कुठं जायचं. तर रूमवालाच करून देणार आहे. सो बघू
अकॉर्डिंगली काय जे काय प्लॅन होतात तुम्ही सगळं पाठवलं ना पहिल्या दिवसा. हां पहिल्या दिवसाचा डेटा मी सगळा पाठवला. फक्त डे 2चा आणि आजचा डेटा झाला तुम्ही पाठवला. पहिलं कट पेस्ट करू डायरेक्ट. हां करू शकता. कट पेस्ट करू ना. कट पेस्ट करा चालेल. ओके सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट. तर गायजानो आता आम्ही हा गोव्यात आमचा 3रा दिवस आणि आम्ही आता वारकाला हे बघा हे सगळं दाखवलं. काय दिसणार नाही ग. ठीक आहे. आता का मी काय सांगतोय आमच्या गाड्या दाखवतो. ही निवेशी गाडी बघून घ्या. या गाड्या कामाला पोहोचवलं कशी उरणशी. आम्ही उरणशी लय तिथे MH पोलिस बघू शकता तुम्ही. ही माझी गाडी. आता तुम्हाला आमचा बंदर दाखवतो. हे रुमान बंदर आहे. टोलर आहे, टोलर मोठी. या अडचण या तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता ही आपली बोट आहे. काय आता माशा काढलो नाही आपण. तुम्हाला बोटीचा व्ह्यू दाखवतो. या जसा दरवाजा हाटून उघडला नाही असं पायऱ्या आणतो. पायऱ्या चढायचा. ही आपली केबिन आजची. याच्या खाली पंखा असा. पंखाचा कंट्रोल सिस्टीमचा लॅपटॉप. आणि आता वरती आला नाही डोक्यात लागतो. गायचा उघडला नाही का वरती गेल्यावर सनसेट व्ह्यू आहे. हा बेड आहे. हा आराम करू शकतो. आणि मग समोरचं कंट्रोल सिस्टीम बघा. ही वडीचा टोक हाय सुनी काय या माशाची झाली आता ती नवी तर तो कंट्रोल मेन आहे आपला समोर. जर रात्री कालवत पडला मासली दिसत ना तुमका एक सांगता असा बटन दाबला नाही का लाईट चालू होतं. म्हणजे मासच असं धावत येतं ना लाईटीवर असा तर ह्यो आमचा रूट. आता मी आणि माझा मित्र चाललो मासली पकडायला. हा तुम्हाला मासली दाखवतो. यो बा आम्ही चाललो धंद्या. आता ही हेल्मेट आम्ही ठेवली. हे काय हेल्मेट ठेवायला पण भारी आहे. आता आम्ही चाललो मासली पकडायला. तुम्हाला भेटतंय मावरा इला का भेटतंय तुम्हाला सध्या ठेवतोय. चल बोट चालू कर. बोट तिकडे. अरे यो कंट्रोल हडसून कंट्रोल. चला आता भेटतंय तुमका डायरेक्ट समुद्रान. बाय बाय.